पती नोकरीला गेला होता. सासू सासरे शेतात कामानिमित्त गेले होते. लहान मुलगा होता, तो देखील शाळेत गेला होता. आता घरात एकटी महिला होती. सकाळची 11 वाजण्याची वेळ झालेली होती. त्यावेळी घराच्या शेजारी राहणारा एक तरुण त्या महिलेच्या घराजवळ गेला. घराचा दरवाजा उघडा दिसला. त्यामुळे त्या तरुणाने आवाज देण्याचा प्रयत्न केला. मात्र आतमधून कोणाचाही आवाज आला नाही. मग शेवटी शेजार धर्म असल्यामुळे त्या तरुणाने घरात जाऊन पाहिलं, तर घरात सदरील महिला ही बेडवर पडलेली दिसली. बेडवर जमिनीवर रक्ताचा सडा पडलेला होता. तो तरुण घाबरला. त्याने तत्काळ त्या महिलेच्या पतीला फोन केला आणि तिच्या सासू सासऱ्यांना देखील फोन केला. काही वेळातच सासू सासरे हे शेतातून धावत आले. घरातील दृश्य पाहून त्यांना देखील आश्चर्याचा धक्का बसला. मुलाला देखील थोड्याच वेळात शाळेतून आणण्यात आलं आणि गावच्या पोलीस पाटलांनी घटनेचं गांभीर्य ओळखून पोलिसांना फोन केला. आता पोलीस येईपर्यंत सदरील महिलेचा पती देखील घरी पोचला होता. अवघ्या 30 वर्षाची पत्नी, एक मुलगा, पती यांना कायमच सोडून गेली होती. पोलिसांनी जेव्हा मृतदेहाचा पंचनामा केला आणि एवढ्या क्रूर पद्धतीने महिलेची हत्या कोणी केली असावी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना घटनास्थळावर कोणताही पुरावा सापडला नाही. पण त्यानंतर महिलेचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी गावातील सीसीटीव्ही फुटेज चेक करण्याचा प्रयत्न केला. तांत्रिक पद्धतीने तपास देखील सुरू केला. तेव्हा त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये महिलेची हत्या करणारा नराधम त्यांना दिसून आला. जेव्हा पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं, तेव्हा त्याने जे काही कारण सांगितलं होतं त्यामुळे पोलीस देखील हादरून गेले. ज्या तरुणाला ताब्यात घेतलं होतं त्याचं नेमकं काय काम त्या महिलेकडे अडकलं होतं ते आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन स्टोरीचं नोटिफिकेशन येईल. आता सातारा तालुक्यातील शिवतर नावाचं गाव आहे आणि या गावापासून 1 किलोमीटर अंतरावर प्रथमेश जाधव हे त्यांचे वडील, आई यांच्यासह राहतात. प्रथमेशला सातारा या ठिकाणी चांगली नोकरी असल्यामुळे त्याच्या गावाकडून नोकरीच्या ठिकाणी जाणे येणे सुरू झालेले होते. काही वर्षांपूर्वी प्रथमेशचे पूजा या तरुणीशी लग्न झालं. सर्व काही आनंदाचे दिवस दोघांच्या आयुष्यात येण्यास सुरुवात झाली होती. पूजा ही देखील प्रथमेश बरोबर आनंदात होती. शेतातील पीक पाण्याला भर देखील आलेला होता. एकंदरात घरातील परिस्थिती चांगली होती. आनंदाच्या दिवसात काळ सुरू झालेला होता. प्रथमेश आणि पूजाच्या आयुष्यात एक गोंडस बाळाने यावेळी जन्म घेतला. त्यानंतर प्रथमेश सातत्याने नोकरीच्या ठिकाणी सातारा या ठिकाणी जायचा. सासू सासरे हे शेतातील कामे करण्यासाठी जायचे. घरी पूजा आणि तिचा लहान मुलगा यामध्ये रमलेली पूजा घरी कोणी नसल्यामुळे उदास होऊ लागली होती. लहान मुलगा असल्यामुळे शेतात जाणं देखील शक्य नव्हतं. घरात एकटे तरी काय करणार असे म्हणून पूजा वेगळ्या दिशेने वळायला सुरुवात करू लागली होती. ज्याच्या घरात आनंदाचे दिवस सुरू असतात त्यामध्ये विघ्न येण्यास काही वेळ लागत नाही. पूजाचा स्वभाव चांगला असला तरी शेवटी एखादा पुरुष जास्तच कौतुक करत असला तर त्या महिलेचा पाय घसरायला वेळ लागत नाही. पूजाच्या बाबतीत देखील असंच होण्यास सुरुवात झाली होती. शिवतर गावात राहणारा एक 25 वर्षाच्या वयातील अक्षय रामचंद्र साबळे हा पूजाच्या संपर्कात आला. पूजा ही गावापासून 1 किलोमीटर अंतरावर होती. अक्षय याने पूजाची नजर ओळखली आणि तिच्या भेटीसाठी तो गावातून तिच्या घराकडे जाऊ लागला. पूजा आणि अक्षय यांच्या दोघांमध्ये मैत्री होण्यास वेळ लागला नाही. घरात कोणीच नाही यासाठी विरंगुळा म्हणून पूजाने अक्षयला बोलायला सुरुवात केली. मात्र तिला काय माहिती की तिच्या आयुष्यात काडी लागायला सुरुवात झाली होती. मग दोघांचे मोबाईलवर बोलणं असो किंवा हसत खेळत गप्पा मारणं असो, हे जे काही सुरू झालं होतं ते कधी एकमेकांच्या मिठीपर्यंत पोचलं हे दोघांनाही कळालं नाही. अक्षय हा तर गावातील मोकाट तरुण होता, पण पूजाला एक मुलगा असताना, घरात पती सासू सासरे असताना अशा प्रकारचे उद्योग तिने सुरू केले होते. जसा जसा काळ पुढे निघू लागला होता तशी अक्षय याच्याबरोबर पूजाची जवळीकता वाढायला सुरुवात झाली होती. दोघांच्या गाठीभेटीमधील 1 वर्षाचा काळ निघून गेला आणि शेवटी ज्या गोष्टीसाठी दोघे एकत्र आले होते ती काही अक्षय आणि पूजा यांची जुळून येत नव्हते. प्रेमाचा पाडा वाचताना दोघांनी एकमेकांना मिठीत घेण्यासाठी सुरुवात केली. सकाळी पती नोकरीला गेल्यानंतर पूजा ही घरी एकटीच. मुलगाही मोठा होऊ लागला होता, त्यामुळे त्याला शाळा टाकण्यात आलं होतं.
आता पूजाला तर मोकळंच राहणं झालं होतं. शेवटी तुमच्या घरी एखादा तरुण येतो, बराच वेळ तरुण घरातील महिलेशी गप्पा मारतो, हे आपण काही दिवस समजू शकतो. पण जेव्हा एकच व्यक्ती अशा प्रकारे येत असेल, तर शेवटी शेजारी गावातील लोकांनाही काहीतरी वेगळं असल्याचा अंदाज येण्यास सुरुवात होते. शेवटी ग्रामीण भागात एखादी गोष्ट घडली तर ती एका कोपऱ्यापासून शेवटच्या कोपऱ्यापर्यंत जाण्यास काहीच वेळ लागत नाही. अगदी त्याच पद्धतीने पूजाच्या बाबतीत घडू लागलं होतं. गावातील अक्षय नावाच्या तरुणाशी पूजाचं प्रेम संबंध जुळाल्याची खबर गावभर पसरली. पती साताऱ्याला नोकरीला, सासू सासरे शेतात, तर पूजा अक्षय याच्या मिठीत. ही जेव्हा बाब पती सासरे यांना कळाली, त्यावेळी त्यांनी पूजाला समजून सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु ज्या वेळेस डोक्यावरून पाणी जातं, त्यावेळेस काही सांगून उपयोग नसतो. एवढ्यापुरतं तेवढं पूजाने मान डोलावली आणि यापुढे मी असं काही करणार नाही, असं घरच्यांना वचन दिलं. 2 वर्षाचा कालावधी निघून गेला. मात्र अक्षय याने काही प्रमाणात पूजाकडे जाणं कमी केलं. परंतु मोबाईलद्वारे दोघेही अखंड प्रेमात बुडाले होते. अक्षयाला पूजेची लागलेली चटक त्याला शांत बसू देत नव्हती. वासनेची लहर आली की तो पूजाकडे जायला, पूजाला देखील तो आला की मन प्रसन्न व्हायचं. पण हे सारं सुरू होतं ते सर्व लपून छपून, कारण दोघांच्याही प्रेमाचे प्रकरण हे गावभर पसरलेलं होतं. एवढं सारं होऊन देखील दोघांनी एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला नाही. काही काळ निघून गेल्यानंतर पूजाला तिच्या काकाने देखील समजून सांगण्याचा प्रयत्न केला. तुझा संसार चांगला सुरू असताना तू अशा वाम मार्गाला कशाला जाते? आता जेव्हा ते काकांनी तिला समजावून सांगितले, त्यावेळेस पूजाला ते पटायला सुरुवात झाली होती. पण आता अक्षयला पूजाकडून वेगळीच अपेक्षा वाटू लागली होती. अक्षय हा पूजाला म्हणू लागला की तू आता माझ्याबरोबर लग्न कर, तू आता घराला तुझ्या सोडून दे, दोघेही बाहेर कुठेतरी जाऊ आणि सुखाचा संसार थाटू. आता हे शब्द जेव्हा पूजाच्या कानी पडले, त्यावेळेस पूजाने हे सर्व करण्यास नकार दिला. तिला आता तिचा मुलगा, तिचा पती, सासू सासरे आणि आई वडील हे तिच्या डोळ्यासमोर दिसू लागले होते. त्यामुळे तिचे डोळे उडायला देखील सुरुवात झाली होती. सर्व संसार सुखाचा असताना वेगळे पाऊल टाकायला नको असं तिला आता वाटू लागलं होतं. अक्षय बरोबर असलेला संबंध ती तोडायला तयार नव्हती. त्याने अक्षयला लग्न करण्यापेक्षा अशाच प्रकारे आपले संबंध राहू दे असं सांगायला सुरुवात केली. लग्न झाल्यानंतर जे करायचे ते आपण सध्या सुद्धा करत आहोत. मग लग्न कशासाठी करायचं? जेव्हा पूजा ही अक्षयला असं म्हणू लागली, त्यावेळी अक्षयला पूजाचा संताप येऊ लागला. कारण त्याला पूजा आता पूर्ण वेळ पाहिजे होती. अक्षय याने पूजाला वारंवार समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण आता पूजा ऐकायला तयार नव्हती. जे काही झालं होतं त्याचा पूजाला पश्चाताप होत होता. पण तीच गोष्ट तिच्या आता अंगलट येण्यास सुरुवात झाली होती. काही दिवस दोघांचे भांडणात गेले. त्यामुळे पूजाने अक्षयचा फोन घेणं देखील बंद केलं. आता त्या गोष्टीचा राग अक्षयला येऊ लागला होता. आतापर्यंत माझ्याबरोबर मजा केली आणि मला आश्वासनं दिले आणि आता मला नकार देतेस का? असं म्हणत अक्षय हा सोमवार दिनांक 7 जुलै 2025 रोजी पूजाच्या घराचा आढावा घेतला आणि त्याने घरात प्रवेश केला. घरात पती नव्हता, सासू सासरे नव्हते आणि मुलगा देखील शाळेत गेलेला होता. पूजा ही घरी एकटी होती. पूजा एकटी असल्याचा अंदाज अक्षयला आलेला होता. आजूबाजूला पाहिलं, कोणी घरात दिसलं नाही. याच संधीचा फायदा उचलून अक्षयने पूजाला जवळ केलं. अक्षयला पाहून पूजा घाबरली, कारण अक्षय हा अचानक तिच्या समोर येऊन उभा राहिला होता. तुला आत्ताच माझ्याबरोबर यावं लागेल, माझ्याबरोबर लग्न करावं लागेल, अन्यथा त्याचे वाईट परिणाम होतील, असे तो पूजाला म्हणू लागला. पूजा मात्र अक्षय त्याचा राग पाहून त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होती. त्याचवेळी अक्षय याने पूजाला बेडवर पाडलं. बरोबर आणलेलं धारधार शस्त्र पूजाच्या गळ्यावर फिरवलं. पूजाला ओरडण्याची संधी सुद्धा मिळाली नाही. क्षणात पूजाचा जीव गेला आणि अक्षय याला जे करायचं होतं ते त्यानं केलं. हे सर्व प्रकरण झाल्यानंतर अक्षय हा घराच्या बाहेर पडला. सकाळचे 11:30 वाजले होते. शेजारचा तरुण त्याला पूजाचा दरवाजा उघडा दिसला. त्याने आवाज दिला, मात्र कोणीच प्रतिसाद न दिल्यामुळे त्याने घरात प्रवेश केला. तेव्हा त्याला पूजा ही बेडवर पडलेली दिसली आणि हे सर्व पाहून एकच गोंधळ उडाला. मग त्याने पूजाचा पती, सासू सासरे यांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर पती आला, सासू सासरे आले आणि सातारा तालुका पोलीस देखील घटनास्थळी पोहोचले. शहरातील लोकांना जे काही प्रकरण चालू होतं ते माहिती होतं, मात्र त्यांनी या प्रकरणी काहीच उत्तर दिलं नाही. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज चेक केले आणि त्यानुसार अक्षय याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा अक्षय हा पुणे शहरात असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पुणे शहर गाठलं आणि पुणे शहरातून अक्षय याला ताब्यात घेतलं. जेव्हा पोलीस अक्षय याच्याकडे विचारणा करू लागले, त्यावेळेस पूजाने माझं आयुष्य बर्बाद केलं असं तो एकच शब्द वापरत होता.
मी तिला लग्न करण्यास होकार दिला. तिने सुद्धा मला होकार दिला होता. मात्र अचानकच तिच्या मनात बदल झाला आणि तिने लग्न करण्यास विरोध केला. त्यामुळेच तिला संपवल्याचं अक्षय यांनी स्पष्टपणे सांगून टाकलं. आता या प्रकरणी अक्षय रामचंद्र साबळे याच्या विरोधात सातारा पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुखी संसार कशा प्रकारे पूजाने संपवला हेच आपल्याला या घटनेवरून लक्षात येतं. तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या. तर पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार.